माशी डिगी 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 किमा बाबू डिगी डिगी ये मा बाबू ये माझ्यावर ये चल मा घाई घाई नाही का पडून जाशील ये मा माझ्यापाशी मोठे शाजला आहे हो मालेकलू आलं मावा डिगी डिगी करत आजी आजी जी म्हणतो बाबू मत हुशार आहे हो मागूनच आहे नीता इकडे ये ना हा चालून राहिला ना चांगला चालून राहिला ना ये वर पाहायला येले आता तू जरासं चालायला शिकला म्हटलं कधी कधी जास्त घाई करते तर पडू नाही जाते लगेचच तिला वाटते मला किती चालता येऊन राहिला किती नाही ले माशरे माय बाजी धावत धावत तुमची बाबू जास्त घाई नाही करू अमाय पडलो माय ना तू माय मा बाळा उगी मा लढो ने घाई घाई चालला न पडला मा काही नाही होत असते लागतच असते पडे धडे मालवाडे त्याला जास्त काही लागलं नाही ना नाही जास्त तेवढ्या पुरतं लागलं तेवढं तर लढत असते मला लेकरू चला श्रीचा आवाज येऊन राहिला रडायचा काय झालं याला ने थोडासा पडला तो चालून दाखवत होता मला त्याच्या आईला तर बुतकून जाऊन पडला म्हटलं काय झालं श्रीला जोरा जोरात रडत आहे मी लगेचच चालली आली खोलीमधून बघायला श्रीला काही झालं का म्हणून आपला श्री पण वयाच्या मनाने लवकरच चालला ना पण ना लवकरच चालला तो आपल्या घरात श्रीबाई आहे ना ती मला नेहमीच म्हणत होती तुझा मुलगा बाई चालत नाही अशी मुद्दाहून म्हटल्यासारखी म्हणत होती ती म्हणत होती माझा बहिणीचा माझा मुलगा इतकाच आहे तर वो चालतोय मला असं वाटत होतं चालते की नाही चालत मी तर माझा जीव घाबरलाच होता चालन की नाही चालन म्हणून रमीच्या बहिणीचं पोरग काय हो तीच आहे हो माय तिचं पोरग तर लय मोठं आहे व तिच्या गोष्टी अर्ध्या पोकळच राहते जास्त ऐकत नाही आजू पेक्षा 5-7 महिन्यां मोठा आहे तिच्या बहिणीचं पोरग काही सांगणं दुसऱ्याला भिवून द्यायचे काम आहे तिला नसते नाही मला असतं किती बेकार वाटत होतं हा चालत नाही बा तो चालतो बा असं वाटलं होतं मला टेन्शन नाही घ्यावं लागत त्याचे जसे प्रोसेस असतात तसे ते चालतात बोलतात आपण एवढं घाई नाही करायची तर वर्षाचा शेवट आहे तर काही आपल्या वाडीत गिडीत कुठं पार्टी गिटी करू ना आपण आणि तुम्ही तर काही नावच नाही घेत घराच्या घरात तुम्ही बोर नाही होत का व नाही आपण खूप दिवसाचं कुठे गेलो नाही फिरायला करू ना आपल्या वाडीत काय होते ताई आपण करू ना काय करायचं पण आपण 31 ला कोमल आज तू गावले जाणार आहे ना नाही मी गावाला जाते आणि कार्यक्रम वगैरे करते आणि 31 साठी मी येऊन जाते ना जाते त्याच दिवशी वापस येते काय मी राहत नाही पण आता यावेळेला मला तू असली म्हणजे बरं राहते मग मला एकटीला काही सुचत नाही दोघीला आपण एकमेकी सोबती असलं तर काही ना काही करू शकतो नाहीतर मग तू आली नाही तर मग कायचा 31 होतो आपला ताई मी जाते ना लगेच येऊन जाते मी काही जास्त वेळ करत नाही कारण का आपला 31 चा कार्यक्रम करायचा आहे तर मी लगेच येऊन जाते हो नीता ताई मग आपण 31 चा कार्यक्रम करायचं ठरवलं पण नेमका मेनू काय करायचं हेच तर आपण सुचलं नाही आधी काही आणि आता तर मी उद्याच गावाला पण जाणार आहे मग तुमचं एकटीला कसं एवढं करणं खूप कठीण जाईल ना म्हणून आताच ठरवून घेताय तुम्ही बरं झालं तुम्हाला लगेच आठवण दिली नाहीतर मग मला खूप एकटीला म्हणजे विचार करायला वेळ लागला असता आता आपण दोघी तिघी मिळून काय करायचं ते डिसाईड करून टाकू आणि आपल्या प्रोग्रामला म्हणजे काय काय आहे मग सगळे अरेंजमेंट करून टाकतो हो आई तुम्ही तर शेतात म्हणून राहिला तर पेंडल वगैरे बांधायला लागेल की तसंच ठेवायचा कार्यक्रम आपला हो कायले पेंडल टाकायचं काम आपल्या वावरात झाडच एवढे आहे ना का झाडाच्या सावलीनंच आपल्याला मस्त बसता येते इकडे चुला पेटवल्या आणि इकडे मस्तपैकी स्वयंपाक सुरू होऊन जाते आणि मस्त आपले झाडाच्या सावली खाली आपण बसू शकतो आणि पंक्ती तिथंच बसते ना हो आई आयडिया छान आहे तुमची मग आपण मेनू काय करायचं ते ठरवून घेऊ ना आई काय पुरे हो तुम्हाला सांगतो आता काही वेळेवर काही दुसरं होत नाही हां गहू घेऊन येसणं सगळं गहू तांदूळ सगळं लय चालते पोळ्याचं जर आडघे लावला तर आपण त्याच्या खिचडीच ठेवू ना मस्तपैकी आपल्या शेतामध्ये खिचडीच फक्त चांगली वाटेल का पण करायला बिचारे हे चालली गावले हां खिचडी चांगली नाही वाटत तर काय त्याच्यासोबत दुसरे काही ठेवून देऊ आपण भजे खिचडी ठेवू जराशे पोंगे वगैरे काढू त्याच्यासोबत हे चालली आता गावले हां मग ते येईन आणि तिला दगदगा होईन आणि तुला एकटीला किती भारी जाईन हे लवकरही आहे त्या मागं मग त्याच्यापेक्षा खिचडीच करून टाकू ना आपण चांगली शेतात आणि चांगलं सेलिब्रेशनही होते मग आपल्या घराकडल्या बायांना सर्वांना बोलावं लागेल ना तर त्याही करू लागतात ना थोडंफार मला हातभार लावू लागतात ना त्या नाही बाई असं काही म्हणू नको तू आजकाल कशी पद्धत आहे कोणी कोणाच्या घरी जात नाही करू लागाले आणि तू किती करशील आपण काय करू सरळ खिचडी करायला एक बाई ठेवून देऊ
हां तेच पाहिजे खिचडी भजी असन काही आहे ते. आणि आपलं फक्त तुला निसनास करणं तू एवढंच काम राहते ते कर तू. काही डोक्याला जास्त ताप घेऊ नको बाई. काही नाही अंगाच्या बाहेर काही करू नको. हे लेकरं आहे हे लेकरं देते तुला अलग त्रास. ताई तुमच्या मागं किती अवकात होईल. आपण खिचडीच करू. तर तुम्ही खिचडी फिक्स करून टाकली. हां तर मग आता त्याच्याबरोबर ताक वगैरे लागेल ना. काय करता मठ्ठा करता का कढी करता तुम्ही. कोमल कढीच्या काही भानगडीत पडायला पुरत नाही. छानपैकी आपण काय मठ्ठा करू. हां आणि थोडं त्याच्यामध्ये बर्फ वगैरे टाकू. छान लागते असं हिवाळ्याच्या वेळेस प्यायला तो. बाई ताईने सांगितलं तेच बरोबर आहे. मठ्ठाच करता का. छान लागतो पण मठ्ठाही छान लागतो. हां हां करून टाकू. आणि सांगून द्यावं लागेल मग मला ताक गीक. अंदाजे किती लिटर आपल्याला ताक लागन हो आई. ना 5-6 लिटर. आपल्या इकडल्या बाया घेऊ. जास्त काही सांगायचं नाही कारण कोण आपल्याच सगळं काही होत नाही म्हणा एवढं आपल्याकडं. मोठा कार्यक्रम असला तर मग बोला तुझा पण सारायले. आता आपला हा छोटासा कार्यक्रम आहे. मग आता सगळं ठरलं तर मग बाबाला काय काय किराणा आहे तो तुम्ही लिहून द्या किंवा सांगून द्या काय आणायला लावा. आणि सगळे मग त्याचं त्याचं सगळं जमून जाते. पत्राळ वेळा सगळं सांगून देत जा. ते बरोबर आठवण दिली त्या हे बरोबर केलं. ते घोड्याना करावं लागेल ना. घोड्यासाठी सगळं घेऊन यावं लागेल ना. त्याला मग त्याला काय काय आणा लागते तो. कांदे आणा लागते बा मेथी आणा लागते. सगळं सांगा लागते ना माणसाले. काही आठवत नाही माणसाले काय काय असते म्हणून घोडाण्यात. गांजर आणि काकडी सांग जा नाही तुम्ही विसरून जा. बाई पापड गिपडं सांग जा त्याच्याशिवाय चांगलं नाही लागत खिचडी खायला. हो सगळंच सांगतो मी. याला घेजो नाही तर मग देशील पाठवून दिले शाळेत. खूप आवड आहे शेतात जायची. सुट्टी गिट्टी काढून ठेवतो नाही तर तिची आपत करून देशील मग अधिक ते बोंबलन खूप लय हातपाय आपटते बरं. तिच्या मॅडमला सुट्टी गिट्टी मागून ठेवजो. आणि तू या नेहमीच दाखत राहते सुट्टी गिट्टी मागून नाही ठेवत. मग म्हणशील नेहाले मी सुट्टीच नाही काढली तुझीवाली आणि जा मग शाळेत. मग घेते ते सर घर डोक्यावर. बाई मी तिच्या टीचरला फोन करून देते. मंगळवारी तिला सुट्टी पाहिजे म्हणून मी आताच लगेच फोन करून देतो. कसं आहे मग अधिक कामात लागलं म्हणजे मला आठवण नाही राहत. बाई मग मी जाते जरासं तांदूळ गिंदूळ नेसून घेते. मग अधिक टाईम नाही राहत. मला गावाला जायचं आहे 4 वाजता. हो हो आपण तांदूळ नेसून घेऊ मग. मग लागा तयारीला.